जिल्ह्यातील 758 अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू। जिल्हा परिषदेकडून भरतीची प्रक्रिया सुरू। किमान 12वी उत्तीर्ण असणाऱ्यांची येते 31 मार्च पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार। प्लॅटफॉर्मची तासभर आधीच निश्चिती, गर्दी व्यवस्थापनासाठी पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय। मध्य रेल्वे विभागाच्या पुणे रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून उपाययोजना। प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यासाठी आतापर्यंत 12,500 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या। 18.48 लाख प्रवाशांचा प्रवास, तर 26 फेब्रुवारीपर्यंत 13,000 रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन। मुंबई स्कूल बस मालक संघटना 18% भाडेवाढीवर ठाम। अवैध खासगी वाहतूक रोखण्यावरून बस मालक संघटना आक्रमक। भाडेवाढ मागे न घेण्याचा पवित्रा। बेशिस्त वाहन चालकांना कल्याण कोळसेवाडी वाहतूक पोलिसांचा दणका। वाहतूक पोलिसांकडून 70हून अधिक वाहनांवर कारवाई। नाशिकमध्ये सिग्नलवरील 1050 सीसीटीव्ही धूळखात। सीसीटीव्ही कार्यान्वित नसल्याने बेशिस्त वाहन चालकांसह गुन्हेगार निर्धास्त। जीबीएसमुळे पुण्यात दोघांचा बळी। पुण्यातील ससून रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद। राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11वर। भंडाऱ्यात पासपोर्टसाठी 11,021 जणांचे अर्ज। नागरिकांचा पासपोर्ट बनवण्याकडे कल वाढला। संत गजानन महाराजांचा आज 147वा प्रकट दिन सोहळा। राज्यभरातून शेकडो दिंड्या आज शेगावला दर्शनासाठी येणार, तर भक्तांचीही मोठी मांदियाळी असणार। श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अकोलेकरांची पायी शेगाव वारी। 40 किलोमीटर पायी चालून गजानन महाराजांचं दर्शन घेणार। तर राज्यात पहाटेच्या वेळी काहीसा गारठा, तर सकाळी 11 नंतर उष्णतेच्या तीव्र झळा। मंगळवारी अकोल्यात देशातील सर्वाधिक 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर बुधवारी सोलापुरात 38.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नागपुरात फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाचे चटके तीव्र होणार। पारा 40कडे सरकणार। बुधवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात 35 अंश तापमानाची नोंद। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात पहाटेपासून धुक्याची चादर। धुक्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। तूर खरेदीतील महत्त्वाचा अडथळा दूर। खासगी गोदामात साठवणुकीची तजवीज। हमी भावाने तूर खरेदीचं गणित। उत्पादनाचा अंदाज 11,90,186 टन। नांदेडच्या मुदखेड उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा लागवडीस पसंती। पाण्याचं योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड। नांदेडमध्ये रब्बीतील गव्हाचं पीक बहरलं। पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा। शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त। नंदुरबार जिल्ह्यात चांगला दर मिळत असल्याने केळी तोडणीला सुरुवात। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे केळीची मागणी वाढली। केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। बीडच्या फळीतील बाजारभाज्यांची आवक वाढल्याने दर स्थिर। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा। लसणाला 80 ते 100 रुपये किलोचे भाव।